आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव। ती माझ्या आईच्या हातची आहे, त्यामुळे आज ती बनवणार आहे। लागणारे साहित्य: बीन्स, गाजर, बटाटे, टोमॅटो, कांदा आणि फ्रेश मटार। कांदे उभे कापून घेतले आहेत। 2 टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। सर्व भाज्या आपण वाफवून घेणार आहोत। पुलाव बनवण्यासाठी आपण इथे हा दिल्ली राईस घेतला आहे, 1/4 किलो आहे हा। 15-20 मिनिटे पाण्यामध्ये भिजत ठेवला आहे। कढई आपली गरम झालेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप टाकले आहे। आता त्यामध्ये टाकणार आहोत बदाम। ते चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत। आता आपण ते काढून घेणार आहोत। त्यानंतर टाकणार आहोत काजू, ते पण चांगले फ्राय करून घेणार आहोत। त्यामध्ये तेल ॲड करणार आहोत। टाकणार आहोत जिरे मोहरी, उभा झाला आहे। त्यामध्ये टाकणार आहोत हळद, ते टाकणार आहोत एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला आणि थोडासा गरम मसाला। त्यामध्ये टाकणार आहोत खडे मसाले आणि चांगले परतवून घेणार आहोत। त्यामध्ये थोडेसे मीठ टाकणार आहोत आणि चांगले मिक्स करून घेणार आहोत। त्यामध्ये टाकणार आहोत गरम केलेले पाणी। छान असा शिजून तयार झाला आहे, मोकळा आणि सुटसुटीत देखील झाला आहे, बघू शकता तुम्ही। देऊन घेणार आहोत। सर्वात आधी भात कचला आहे, त्यानंतर भाजी टाकणार आहोत आणि ती सगळी एकसारखी पसरवून घेणार आहोत। 5 मिनिटे पुन्हा वाफवण्यासाठी गॅसवर ठेवणार आहोत। तयार आहे आपला व्हेज पुलाव।